मला माझे भाऊ डॉक्टर मधु संजीव राजांचे आभार मानायचे की आज त्यांनी पहिल्यांदा भाषण केलं. मला अपेक्षित त्यांच्याकडनं, कारण मी तर बोलणारच आहे. तुम्हाला माहिती मी काय हे काय उभं झाले समोर परिस्थिती आहे हे उभं झाले. मी आज बोलणार नाही कारण मला दम भरण्यात आला. तुम्हाला सगळ्यांना फोन घेऊन ते जातात कार्यकर्ते. एक माणूस त्यांनी स्वतःच्या ताकदीवर ज्याला कार्यकर्ता म्हणून पुढे आणता आलं नाही त्याने काय केलं. सरकारी कॉन्ट्रॅक्टर बिलं काढणार नाही बघून घे. नंबर 2चे धंदे असलेले पोलिसला सांगून तुला आग टाकली. एखादा मोठा कार्यकर्ता असेल त्याच्या गावाकडे गावे त्याला फोन करून सांगितले की तू पुढे दिसला तुझा आगाव नाही करील. अजून मला मतदारांची फक्त कौतुक वाटतं की अशा माणसाचा तुम्हाला तिरस्कार केल्याऐवजी तुम्ही त्याला घाबरायला लागला आहे ते अवघड. काय करायचं, कशाला कोणाची नावं घेत आहे. तुमच्याकडचे गेलेत काय, आमच्याकडे तुझ्यापासून कोण कोण गेलेत त्यांना पोटात काय मागवायचं राहिले. एवढी सत्ता दिली, प्रतिष्ठा दिली. तुझे बाजूला राहणारा माणूस मुंबईत फलटणला येऊन राहिला मला शिकवतोय तो की कृष्णा महामंडळाचा उपाध्यक्ष मी होणार आहे कारण लाल दिवाण मिळेल हे त्याचा धोका. काय त्यांच्याविषयी बोलण्याच्या अर्थाने मला त्यांचा कंटाळा आलाय. मी त्यांना एकच सांगेन की जा तिच्या घरी सुखी राहा, कारण तिथनं परतीची वाट नाहीये. तुम्ही ज्या डोळे स्वतःहून गेले की बाबा हे माझा लसका तिथं आत नांगरा होता का तरस होता का वाघ होता का सिंह होता त्यांचं त्यांना माहिती. त्यांच्यावर तुम्ही याच्या पुढे बोलणार. मला सांगण्यात आला मला स्वतःला हे काही विशिष्ट समाजाची लोक मला काही नाव घ्यायचं नाही हे कारण आहे. त्यांना मला सांगितलं गेलं की तुम्ही त्यांच्यावर बोलला तर आम्ही भक्षण केली तिकडे जाऊ. हे जर असले दम मला जर भरायला लागले कोण मी आयुष्यात ऐकणार नाही, कारण मी जातपात मानणारा माणूस नाही. माझ्या घरात जातपातीचं वळण नाही. तिथं रणावटे प्रचार बसलेले आहेत. तुझ्या यामध्ये मी जे काय बोललोय ना ते परत आज रात्री गेल्यावर पाठवून दे सगळ्यांना. मला ते मी पाठवून तुला फोन येईल नाही. आम्हाला कधी माझ्या आजोबा सिंहासन देवावर बसलेले शेवटचे राजे या सगळ्या 84 फलटणचे त्यांनी कधी जातपात बघितली नाही. तेव्हा ती जाती आता काय होती हे तुम्हाला काय माहित. तिथे बाळासाहेब शेंडे बसले. बाळासाहेब तुमच्या गावचे सातबारा काढले तर कब्जेदार सगळे कोण कोणी सांगा कोणाचे माझं थोडा मग आता रामाचं गाव रामाचं माझं काय ट्रस्ट केला हे सुटले की तिथं नवीन आले. केवढा मोठा अभंग चाललाय हो. अजून कोण संत पाहिजे हो. वेगळीचा अभंग हा जगन्मान्य आहे. तुम्हाला माहित नाही मी बोलणार नव्हतो. मलाच सांगितलं की आम्ही जाणार. कांदा शोधू नका ज्याला जायचंय तिने आत्ता जर आपण दोघांनी बोलीन योग्य वेळेत बोलीन योग्य ते बोलीन. परंतु एक मी तुम्हाला सांगायला आलोय जे संजयराजे बोलले की कार्यकर्ते घेतात आणि जातात. कार्यकर्त्यांना प्रामाणिकपणे आम्ही घडवण्याचा प्रयत्न केला. आपल्याला कशाला भ्रष्टाचाराची बोलत असतो. भ्रष्टाचार हा सर्वमान्य होऊन बसलेला आहे. डॉक्टर आज एक माणूस 30 वर्षाच्या राजकारणात मला भेटणार नाहीये की राजकारणात आल्यानंतरही दीपकराव जवळ एक माझ्यासारखा चखतछाप माणूस. एक माणूस मला दिसला नाही महाराष्ट्रात तो राजकारणात आपल्याला झालाय त्याची प्रॉपर्टी
कमी झाली आहे. मी एकटी वाजली की माझीच भीती येतो. मला त्याचा जास्त अभिमान आहे. मी आपलं तुम्हाला सांगा डॉक्टर मरून द्यावं. किड गेली, वाळली गेली, दुरळ गेली, लेखणं गेली, काय तुम्हाला करायचं, कशाला बोलताय? आणि त्यांना जर भ्रष्टाचार चालत असेल तुम्ही तरी कशाला भ्रष्टाचार बोलताय? हे सगळं तुमच्यावर येणार आहे, मतदारांच्यावर येणारे, कार्यकर्त्यांच्यावर इलेक्शन राहिलेली नाही. कोणाला जायचं त्यांना खुशाल जाऊन मला सांगता ते बोलू नका, जातील. आज त्याला जायचंय तो काय याच्यात मी तुमच्या गावात त्याला नाव घेणार नाही. 10 मिनिटं आधी आला, कोणाबरोबर बसला होतो ते तुम्हाला माहिती आहे, कुठं बसला होतो ते मलाही माहिती आहे. तिथनं माझ्या घरी आला, मला म्हणला मी काय जाणार नाही, 10 मिनिटं तिकडे गेले. या अशी माणसं कशासाठी तुला आम्ही घ्यायचं? मला माहिती आहे डॉक्टर सगळं, तुम्ही वेळ समजू नका. मी तुम्हाला भेटत नसलो ना, आणि तुमच्या गावाला माझं दुर्लक्ष झालं कारण संजीवराजे स्वतः बघत होते म्हणून मी भांडवलीत पडलो. नाहीतर मी तुम्हाला काय तेल लागा करू शकतील, मी काय असलेला करत. त्यामुळे मी काय बाहेर कोणाशी बोलणार नाही. दीपकराव आज बोलले म्हणजे मला बोलत वाटत. खरं आपण म्हणणार हे, कीर्तन सांगणार हे, आणि हे होळीचा चिंता करणारे ते आता अपंग झाले आणि हे बाहेर पडले. आत्ताच्या आमदारांना आम्हाला माहीतच नाही कोणी तर कशाला काय बोलू, काय करायचं काय आपल्याला. त्याचे वडील आमच्या घराच्या खूप जवळ राजकारणात होते. त्यांचे वडील महाराष्ट्राजवळ जनता पार्टीत गेले होते. अशी एक घर नवीन पिढीला कुठं बायकायचं तिथं कोण म्हणतं तरुण पिढीला. तरुण पिढी म्हणजे काय? संजय बाबा तुमच्या निवडून गेले होते काय 91 वर्षाची वस्तू. आम्ही तरुण होतोच ते, आमच्यावर विश्वास टाकलाच गेला होता. या पिढीला दोन बलकवडी नसताना काय झाले माहीतच नाही हो. प्रत्येक गावात 100 वर्षापूर्वी घालवा, 100 वर्षापूर्वी गाडवायला निवडणुकाला इथे घेऊन गेलेला आहे. किती पिढी गेल्या फलटणच्या, त्याची कालवा नसताना तर फलटण बघितलं नाही. मी नगराध्यक्ष होतो, मला माझ्या घराच्या शेजारी पाणी द्यायला माझ्या हांडा मोठं घ्यायला लागला. आज फलटणमध्ये पाणी आहे, तुमच्याकडे पाणी आहे, सगळं पाणी आहे. कोण काय पैसे खात आहे, कोण काय खात नाही, चावण्या मरून त्यांना खायचं ते खायचं. त्याला जुलाब लागतील एवढं मी तुम्हाला सांगतो. याच्यावर काही ते सुट्ट्या होणार. याच्यामुळे डॉक्टर अजिबात बोलणार. तुम्ही फक्त एकच काम करा, समोर बसलेले लोक आमच्यापासून हलून न घेण्याचं काम याच्या पुढच्या 1 वर्षात करा. बाकी जाऊन द्या, तिकडे गेली ना तिथे परत नावच घेऊ ना. तुम्ही जे नाव कोणीतरी घेतलं त्याबद्दल लाज वाटायला पाहिजे. अख्ख्या महाराष्ट्रातली कामं त्याला मिळत गेली. आणि हे संत बाबा बोलले की ते बिलं निघतील म्हणून बिलं नाही निघाले. तर बाबा बिलं निघायला नाही निघायला आम्ही काय बाकीचे कोण गेलेच का? बाकीचे कॉन्ट्रॅक्टर आहेच ना. पण जायचं होतं तर सांगून जायचं होतं, कशाला गेला भेटला तर. आणि प्रत्येकाचे दिवस येतात, हे प्रशासकीय दहशतीचे दिवस आहेत. मलाही माहिती आहे पोलिसांच्याकडे काय होतं, पोलीस काय करतात काय नाही हे तुम्हाला माहिती, कोण कसा अडवला जातो तो माहिती. इथं खून होऊन गेले या रस्त्याला, त्यात खरं कोण होतं मी तुम्हाला सांगेन. मी बोलणारच आज बोलणार नाही, कारण तुमच्या संतांची आज पुण्यतिथी आहे, त्यामुळे मला काही बोलायला नाही. पण तुम्हाला मी एक सांगू, बाळासाहेब तुम्ही ज्या देवळात तुमचा समाज बसतो ती जागा माझ्या आजोबांनी तुम्हाला दिली, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि तुम्ही सगळे इथं माझ्या समाजाचे लोक तुम्ही लक्षात घ्या, माझ्या आजोबांनी मला जातीयवाद शिकवला नाही आणि मी करणार नाही. महाराजा विचार पटत नसेल तर त्यांनी तिकडंच जावं. माझ्या मताने या जगात या देशात 2च जाती आहेत, एकाकडे पैसे ही एक जात आणि दुसरा गरजू आहे आणि गरीब आहे. आणि ह्या गरिबासाठी आम्ही कायम झगडलो, संस्थानापासून झगडलो. माझ्या पंजोबांनी शाळा काढली, म्हणजे हायस्कूलची तुम्हाला काय किंमत देऊ, 100-125 रुपये काढलेलं कॉलेज की तिथं खैरे गावाची मुलं कधी तालुक्याच्या ठिकाणी येत नव्हतं. अशी परिस्थितीत आपण पुढे गेलेलो आहोत. आणि तुम्हाला जर त्याची किंमत नसेल, कोण तुम्हाला काय करणार नाही. तुम्ही तुमची दशा करून घ्या. आम्ही राजकारणात आलो त्याचं कारण संजय राजेंच्या वडिलांनी आम्हाला तिघांना एकत्र आणलं. वैयक्तिक हे वाळा थांबरा बोलतो तर मला बोलून नाही बोलतो. शिवाजी राजेंनी आम्हाला एकत्र येऊन सांगितलं काय फलटणचं चित्र होतं.
तीन नेते, तीन गटात कार्यकर्ते आणि मतदार विभागले गेलेले, एकमेकांचे पाय ओढण्याचे राजकारण गेले. जनता आहे तिथं, गेलेल्या माणसाबद्दल मला अजिबात बोलायचं नाही. तरी का केलं, कसं केलं, हा विषय संपलेला आहे. तुम्ही निर्णय घेतला शांतपणे मला निवडून घेऊन. आम्ही राजकारणात जाती विरुद्ध विकास हा धर्म मानून आम्ही काम करणारी माणसं आहोत. विकास नाळेचं नाव नाही, विकास म्हणजे डेव्हलपमेंट म्हणजे. आता तुम्हाला वाटायचं तेच नाव होतं, त्याला म्हणत शुभेच्छा, मी विसरणार नाही तुम्हाला घरी आलेलं. एवढं मी तुला जाहीर सांगणार झालं तेवढ्यासाठी दुसरं का देतं मला. बघ माझी खोडं काढण्यावर काय होतं तुलाही कळलं. जरा सांग, आज बोलणार नाही, मी जास्त बोलणार नाही, मला सगळंच बोलायचं, आज बोलणार नाही. जेव्हा मला योग्य वेळ, कारण राज्य पातळीवर मी काही लोकांशी बोल, त्यांनी मला सांगितलं तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, त्यांना बोलायला ते बोला. तुम्हाला तुम्ही केलेल्या कामाला कधी ना कधीतरी आमच्याकडनं प्रतिसाद मिळेल, एवढंच या ठिकाणी. ज्याला समजायचं त्याला समजू, ज्याला नाही समजायचं आणि ज्याला फक्त हे कोण बाबा संजय राजा म्हणले का कोण म्हणलं, अरे ह्यांना वायवन सिक्युरिटी काय, वायवन का काय नाही बोला. मला मिळायला पाहिजे, मला धमक्या येतात, तर मी आपला फिल्टर काढेल. काय तुम्ही चाललंय मला काय तुम्हाला महिला सांगू. पहिली सिक्युरिटी यासाठी व्यवस्थेला कोणी दिली आहे माहिती? आर पाटील, माहिती आहे का तुम्हाला? तेव्हा ते तर विरोधातच होते, कुठल्या पक्षात होते त्यांची त्यांना माहिती, त्यांनी दिली. आणि ती आता वाढत वाढत 2 झाले, 3 झाले. अख्खं पैठण तालुक्याचं पोलीस दलच त्यांच्या मागे फिरून द्या आणि त्यांना लोक आज ना उद्या काय करतील ते त्यांना कळलं. आज नाही काय, आज ते विलक्षण मस्ती आणि नाव घेऊन सांगतो जयकुमार गोरेजन माझे काय वैयक्तिक भांडण आहेत. माझ्या समाजाला मी समोर एवढे तिथं माझी त्यांची वैयक्तिक भांडण नाहीत. जयकुमार गोरेंचं काय त्यांच्या मनात आहे की मीच करतो सगळं. देव त्यांना सोबत दिली, हो देव त्यांना शुभेच्छा. माझ्या त्यांना की मंत्री व्हा, फक्त गरिबासाठी करा, सत्तेचा वापर चांगला करा, एवढं सांगणं तर मला माझं वय वाढलेलं आहे, माझा तेवढा का अधिकार आहे कोणालाही मी बोलू शकतो. राज्यात मला कोणच नव्हतं चालत. ते काय होतंय की काय देवाचे फाशीच असे पडले की त्यांच्या मनात माझ्याबद्दल जी अडीच निर्माण झाली आहे त्यांना सांगायचा प्रयत्न केला, तेही योग्य वेळेने सांगितलं. आज नाही काय बोलणार नाही, मला बोलायचं नव्हतं खरं. हे नको ते बोलून गेले, त्यामुळे माझं तोंड सुरू झालं. माझं तोंड मी जरा सेन्सॉरशिप लावलेली, ती कधी उठली मला सांगता येत नाही. योग्य वेळेस सेन्सॉरशिप उठल, सगळं बोललं जाईल. आज फक्त ही सुरुवात आहे. मला भीती वाटते पुढच्या राजकारणातील भविष्याची, माझ्यासाठी नाही वाटत. मला तुम्ही भरभरून दिलं, माझ्या कुटुंबाला दिलं, संजय राजांना दिलं, पेटूबाबांना दिलं. तुमचा विश्वास आमच्यावरचा उडत असला तर मला या वयात तुमचा कार्यकर्त्यांना मी हिंग लावून विचारत नाही. बाळासाहेब ठाकरेंचं तुम्हाला एक उदाहरण सांगितलं. बाळासाहेब ठाकरे याचे आमदार ओळखायचे नाहीत, ते फक्त संघटनेचे लोक ओळखतात. ते त्याचे शिवसैनिक जे होते ना संघटनेचे, त्यांना ओळखायचे. मी तर संघटनेचे, तर आमची संघटनाच कुचकामी झाली, त्याला कोण काय करू शकणार. आणि मी फक्त तुम्हाला बघतो, तुमचं घरदार बघतो, तुमच्या मुलांचं शिक्षण बघतो, तुमच्या मुलांची नोकरी बघतो, तुमच्या मुलांचा व्यवसाय बघतो. आणि तुमची सुखशांती ही माझ्या डोक्यात काय 30 वर्ष केलेली आहे. आणि तुम्हाला जर माझं वैयक्तिक काम पटत नसेल, माझे विचार जर पटत नसेल, जाता जाता न बोलायचं ठरलं होतं. तुम्हाला खरं सांगू का, मला कार्यक्रमाला याचा मूड नव्हता, कारण आज मॅच बघायची. त्यामुळे मी काय रमी बघत नव्हतो, मी मॅचच बघत. आता त्यांच्यावर जे आरोप होतात ते माझे वैयक्तिक मित्र आहेत, त्यामुळे त्यांना काय मला बोलायचं नाही. पण मी आपलं पत्रकारांना काहीतरी चौकट एकच होणार आहे उद्या. मी तुम्हाला आत्ता सांगू, उद्या काय बोलणार आहे म्हणजे बाबा काय येणार नाही. संजय राजे यांची भाषावर टीका येणार की नाही, या एक भाषेची सत्ता याचा काय बोल आत्ताही बोलले असतील बाबा.
अगदी असलं ते मूळ विषय राहतो बाजूला. काय बोलले संजीवा चुकी? कृष्णा महामंडळाचं एकही नेतृत्वाने कधी सिरियसच घेतलं नव्हतं की कृष्णाला वडामुळे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातच पाणी जास्त गेलं. काय नवीन पिढीला सांगत बसायचं? निराटे वगैरे त्यांना माहिती आहे. ज्यांना जे निराटे वगैरे बोलतात त्यांनाच निराटे वगैरे माहित नाही. तुमचं काय घेऊन बसतं ते मी हे आणलं मी ते आणलं सगळं ठीक आहे. सगळं मुख्यमंत्र्यांनी आपला येऊन सांगायचं की पार्टी आहे, शेवटी राजकारण आहे, बोलायला लागतं. तर मुंबईत सगळ्यांना माहिती आहे की एकाकीपणे लढत दिलेला मी एकमेव माणूस आहे की पश्चिम महाराष्ट्रातल्या पाण्याला कधी कोणी बघितलं नाही. हे सरळ मी तुम्हाला पत्रकारांना त्यावेळेस कोणीही बघितलेलं नाही. कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही नेत्याला कुठल्याही माजी मुख्यमंत्र्याला बघायला नाही. त्यांनी ठरवलेलं नव्हतं की पाणी आपलं जाणार नाही. पण मला ती भीती होती. वकिली डोकं आहे मला. लवाद वाचला होता त्या दिवशी रात्री मला झोप आली नाही. पण त्यात क्लिअर कट लिहिलं होतं की जे पाणी वापरलं गेलं नाही, जे पाणी साठवलं गेलेलं नाही त्याचा फेरविचार होऊ शकतो. हे लवादात होतं आणि त्याचे अर्थ चुकीचे काढले गेले म्हणून सगळं हे सगळं नाटक रचलं गेलं. आणि आज नाही म्हणलं तरी आपल्या जिल्ह्याचं 120 TMC म्हणजे एक कोयनेचं पाणी माझ्यामुळे वाचल्याचं. उलट यापर्यंत पश्चिम महाराष्ट्राला 81 TMC जवळजवळ कोयनेचं पाणी ते जास्तीचं मिळालं आहे. हे तुम्ही लक्ष द्या. माझ्यापुरतं बोलायचं झालं तर मी माझे विचार तुम्हाला स्पष्ट सांगितले की जात मानत नाही. त्यांना जातीचं राजकारण करायचं आहे तुम्ही खुशाल करा. माझं काय म्हणणं संजय बाबा बोलले शेवटचं वाक्य आहे माझं की आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत पैठण तालुक्यातल्या सर्वसामान्य नागरिकांना आम्ही मताचे गठ्ठे म्हणून जातीच्या मताचे गठ्ठे म्हणून बघणार नाही. आम्ही आमची जनता आहे याच पद्धतीने आम्ही तुमच्याकडे बघणार आहे. आमच्या परीने होईल तेवढं आम्ही काम 30 वर्ष केलं. आज तुमच्या हातात सत्ता द्यायचे काही लोक प्रयत्न जे करतायत ते हे 30 वर्षाचं सगळं पैठणचं एकाकी विकास हा ते 1 ते 2 वर्षात 5 वर्षात संपवण्याच्या नादाने हे लोक लागलेले आहेत. तुम्हाला माझं हे लक्ष तरुण पिढीला मला सांगायचं माझ्याबद्दल बोलणं सोपं आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर कोण बोलतो? कृत्रिम बुद्धिमत्ता काय आहे तुम्हाला कळतं का? तरुण पिढी किती जण संजय बाबांनी इंजिनिअरिंग कॉलेज काढलं. मला आनंद वाटला की तुझ्या 550-100 मुलं जे त्यांचं भविष्य आहे त्याचं शिक्षण घेते. आईबापांनाच माहीत नाही कृत्रिम बुद्धिमत्ता काय तर पोराला काय सांगायचं. हे आपलं सगळं विचित्र समाज झालेला आहे. त्यामुळे याच्या पुढचं राजकारण हे तुमच्यासाठी होईल. कार्यकर्त्यासाठी कधीच नव्हतं. कार्यकर्त्यांना सांभाळण्यात आमचा उद्योग गेला आहे. ही चूक आम्ही करणार नाही. आणि गेलेल्या माणसांना माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला सोडून घेऊन आमचे मान अपमान नाही झाले. आमच्या शब्दाला मान देऊन तुम्हाला जनतेने जे मतं दिलेली आहेत त्यांचे अपमान तुम्ही गेलेत आणि त्यांच्या अपमानापासून आम्ही घ्यायला नाही तुम्हाला घ्यायला लागला. तुम्ही मतं टाकली म्हणून ते आज नगरसेवक झालेत. काय तुम्ही म्हणता सदस्य आणि तो म्हणतोय असं तसं तसं तसं. एक कोण गोल्ड सोन्याचं सम्राट येते त्याला म्हणावं तुझ्यावर तर माझं बारकाईने लक्ष आहे. सगळं सांगा तुझं राहत असलं तर ऐकच बघ तुला सोन्याचा हिसका कसं दाखवतो. त्याला सांगत तुम्ही दुसऱ्याच्या विश्वासघात जर केला असेल तर सर्वसामान्य माणसाच्या मताचा विश्वासघात केलेला आहे. स्वतःच्या पैशाची घमेंट असलेली ही माणसं स्वतःचे पैसे कसे कमवले जातात हे माझ्यासारख्या माणसाला चांगलं माहिती आहे. आणि म्हणूनच तुम्हाला तर माझे विचार पटत नसतील तर सर्वसामान्य माणसाला माझे हात जोडून एकच विनंती आहे की 30 वर्ष मी तुमचे संसार बघितले. माझी 30 वर्ष मला परत घेऊन टाका. कशाला माझा विचार पडत नाही. तुम्हाला जात करायची पाच काढायची अजून कोणाला आरक्षण करायचे. मी नाही बघितलं आरक्षण कोणाचंच बघितलेलं नाही. धनगर समाजाचं नाही मराठ्याचं नाही मला पटतच नाही. गरीब आणि श्रीमंत हे प्रत्येक समाजात आहेत की नाही एवढं सांगा नाही म्हणून सांगा. दुष्काळी आणि बिगर दुष्काळी हे विदर्भात आहेत की नाही मला सांगा. त्यांच्यासाठी काम करायचं का हे काहीतरी राजकारण करायचं आणि बोलत राहायचं. आणि तुम्ही शिकलेली मुलं तुमची आधीची पिढी काय शिकली तर दत्तोबा शिंदे माझी आंबेडकर चौकांनी त्याच्या कट्ट्यावर छान सिगरेट ओढणारी ओळख. आता काय तुला सांगायचं रोखलेलं आहे? काय तुला सांगू? तुला नाही माहिती आहे कसं झालं काय झाले. ते समोरचं मंदिर दिसतंय ना
त्याचा खालचा जो पाय आहे ना तो काढून टाका. तो आम्ही ते आले शिखरावर आयत्या पिठावर सगळ्या केला आणतात धडाधड धडाधड. पण पिठाची गिरणी कोणी काढली? मी. केळा कोणाच्या? त्यांच्या. आणि त्याला म्हणतोय कोण? तुम्ही. आता ह्याच्यानं मार्ग कसं काढायचं सांगायचं मला. अहो ते समोरच उदाहरण घ्या. येऊन तुमचं ते मंदिर घ्या. कोणी दिलं? कोणी दिलं त्यांना? तेव्हा आम्हाला जास्त तुम्ही शिकवणार, कोणीच शिकवणार. कुठल्या जातीने आमच्या घराकडनं जातीच्या विषयी आम्ही बोलू, जातीच्या विषयी बोलू, हे आमचं होणार नाही. म्हणजे हा विचार आपणही विचार करावा. उगाच कुठेतरी बोलता आम्हाला मिळू नये एवढंच मी या कार्यक्रमाच्या सांगू इच्छितो. आपण आला आता घरी भरपूर जेवून जा, आपला देश जिंकेल अशी प्रार्थना करा. आणि माझ्यावरही जरा नजर ठेवून द्या पुढच्या इलेक्शनला. हे बूथवर उभे राहतात ना राहतात हे द्या सोडून. तुम्हाला काय शिकलेलं कळलं नाही कोणाला मतदान टाकायचं. मतदान जर केलं व्यवस्थित. अहो संजय बाबाला ओळखत नव्हते, मला ओळखत नव्हतं. अशा वेळेस तुझे बाळांनी त्यांना निवडून दिले. आणि हे आम्ही कसं विसरू? तुम्ही जी सुरुवात केली त्याला लागलेले हे झाडाला काय लागतं? काय झाड खातं ते काय म्हणतात? तशी ही वाळवी आहे. ही वाळवी आपल्याला संपवायची. आणि आज संत शिरोमणीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहील एवढीच त्यांना विनंती करतो, प्रार्थना करतो, आपला कथा घेतो. धन्यवाद. मला माझे भाऊ डॉक्टर मंजू संजीव राजांचे आभार मानायचे की आज त्यांनी पहिल्यांदा भाषण केलं. मला अपेक्षित त्यांच्याकडनं, कारण मी तर बोलणारच आहे. तुम्हाला माहिती मी काय हे काय उभं झाले समोर परिस्थिती आहे हे उभं झाले. मी आज बोलणार नाही कारण मला दम भरण्यात आला. तुम्हाला सगळ्यांना फोन येऊन ते राहतात कार्यकर्ते. एक माणूस त्यांनी स्वतःच्या ताकदीवर ज्याला कार्यकर्ता म्हणून पुढे आणता आलं नाही त्याने काय केलं? सरकारी कॉन्ट्रॅक्टर बिलं काढणार नाही बघून घे. नंबर 2चे धंदे असलेले पोलिसला सांगून तुला आग टाकली. एखादा मोठा कार्यकर्ता असेल त्याच्या गावाकडे गावे त्याला फोन करून सांगितले की तू पुढे दिसला तुझा आगाव नाही करील. अजून मला मतदारांची फक्त कौतुक वाटतं की अशा माणसाचा तुम्हाला तिरस्कार केल्याऐवजी तुम्ही त्याला घासायला लागलाय ते अवघड. काय करायचं? कशाला कोणाची नावं घेत आहे? तुमच्याकडचे गेलेत काय? आमच्याकडे सुदैवापासून कोण कोण गेलेत त्यांना पोटात काय मावायला राहिले? एवढी सत्ता दिली, प्रतिष्ठा दिली. सुदैवाला राहणारा माणूस मुंबईत फलटणला येऊन राहिला. मला शिकवतोय तो की कृष्णा महामंडळाचा उपाध्यक्ष मी होणार आहे कारण लाल दिवाण मिळेल हे त्याचा धोका. काय त्यांच्याविषयी बोलण्याच्या अर्थाने मला त्यांचा कंटाळा आलाय. मी त्यांना एकच सांगेन की जा तिच्या घरी सुखी राहा, कारण तिथनं परतीची वाट नाहीये. तुम्ही ज्या डोळे स्वतःहून गेले की बाबा हे माझा लचका तिथं नांगरा होता का तरस होता का वाघ होता का सिंह होता त्यांचं त्यांना माहिती. त्यांच्यावर तुम्ही याच्या पुढे बोलणार. मला सांगण्यात आला मला स्वतःला हे काही विशिष्ट समाजाची लोक मला ते नाव घ्यायचं नाही हे कारण आहे. त्यांना मला सांगितलं गेलं की तुम्ही त्यांच्यावर बोलला तर आम्ही भक्षण केली तिकडे जाऊ. हे जर असले दम मला जर भरायला लागले कोण मी आयुष्यात ऐकणार नाही, कारण मी जातपात मानणारा माणूस नाही. माझ्या घरात जातपातीचं वळण नाही. तिथं रणावले प्रचार बसलेले आहेत. तुझ्या यामध्ये जे मी जे काय बोललोय ना ते परत आज रात्री गेल्यावर पाठवून दे सगळ्यांना. मला ते मी पाठवून तुला फोन येईल नाही.
अहो आम्हाला कधी माझ्या आजोबा सिंहासन देवावर बसलेले शेवटचे राजे या सगळ्या 84 फलटणचे त्यांनी कधी जातपात बघितली नाही. तेव्हा ती जाती आता काय होती हे तुम्हाला काय माहिती. तिथे बाळासाहेब शेंडे बसले. बाळासाहेब तुमच्या गावचे सातबारा काढले तर कब्जेदार सगळे कोण कोणी सांगा कोणाचे माझं थोडा मग आता रामाचं गाव रामाचं माझं काय ट्रस्ट केला हे सुटले की तिथं नवीन आले. केवढा मोठा अभंग चाललाय हो. अजून कोण संत पाहिजे हो. वेगळीचा अभंग हा जगन्मान्य आहे. तुम्हाला माहित नाही मी बोलणार नव्हतो. मलाच सांगितलं की आम्ही जाणार कारण शोधू नका ज्याला जायचंय तिने आत्ता जर आम्हाला दोघांनी बोलीन योग्य वेळेत बोलीन योग्य ते बोलीन. परंतु एक मी तुम्हाला सांगायला आलोय जे संजयराजे बोलले की कार्यकर्ते घेतात आणि जातात. कार्यकर्त्यांना प्रामाणिकपणे आम्ही घडवण्याचा प्रयत्न केला. आपल्याला कशाला भ्रष्टाचाराची बोलत असतो. भ्रष्टाचार हा सर्वमान्य होऊन बसलेला आहे. आज एक माणूस 30 वर्षाच्या राजकारणात मला भेटणार नाहीये की राजकारणात आल्यानंतर दीपकराव जवळ एक माझ्यासारखा चखत माणूस एक माणूस मला दिसला नाही महाराष्ट्रात जो राजकारणात आपल्याला झालाय त्याची प्रॉपर्टी कमी झाली आहे. मी एकटी वाजली माझीच घेतली आहे प्रॉपर्टी. मला त्याचा जास्त अभिमान. मी आपलं तुम्हाला सांगा आपण मरून द्यावं. किड गेली वाळली गेली धुळे गेली लेखणं गेली काय तुम्हाला करायचं कशाला बोलताय. आणि त्यांना जर भ्रष्टाचार चालत असेल तुम्ही तरी कशाला भ्रष्टाचार बोलताय. हे सगळं तुमच्यावर येणार आहे. मतदारांच्यावर येणारे कार्यकर्त्यांच्यावर इलेक्शन राहिलेले नाही. कोणाला जायचं त्यांना खुशाला जाऊन मला सांगता ते बोलू नका जातील. आज त्याला जायचंय तो काय याच्यात मी तुमच्या गावात त्याला नाव घेणार नाही. 10 मिनिटं आधी आला कोणाबरोबर बसला होता ते तुम्हाला माहिती आहे. कुठं बसला होता ते मलाही माहिती आहे. तिथनं माझ्या घरी आला मला म्हणला मी काय जाणार नाही. 10 मिनिटं तिकडे गेले. या अशी माणसं कशासाठी तुला आम्ही घ्यायचं. मला माहिती आहे डॉक्टर सगळं तुम्ही वेळ समजू नका. मी तुम्हाला भेटत नसलो ना आणि तुमच्या गावाला माझं दुर्लक्ष झालं कारण संजीवराजे स्वतः बघत होते म्हणून मी भांगडीत पडलो. नाहीतर मी तुम्हाला काय ते लागा करू शकतील. मी काही असलेला करत त्यामुळे मी काय बाहेर कोणाशी बोलणार नाही. दीपकराव आज बोलले म्हणजे मला बोलत वाटत. खरं अभंग म्हणणार हे कीर्तन सांगणार हे आणि हे होळीचा चिंता करणारे ते आता अभंग झाले आणि हे बाहेर पडले. आत्ताच्या आमदारांना आम्हाला माहीतच नाही कोणी तर कशाला काय बोल काय करायचं काय आपल्याला. त्याचे वडील आमच्या घराच्या खूप जवळ राजकारणात होते. त्यांचे वडील महाराष्ट्राजवळ जनता पार्टीत गेले होते. अशी एक घर नवीन पिढीला कुठं बायकायचं तिथं कोण म्हणतं तरुण पिढीला तरुण पिढी म्हणजे काय. संजय बाबा तुमच्या निवडून गेले होते काय 91 वर्षाची वाटते. आम्ही तरुण होतोच ते आमच्यावर विश्वास टाकलाच गेला होता. या पिढीला 2 बलकवडी नसताना काय झाले माहीतच नाही हो. प्रत्येक गावात 100 वर्षापूर्वी घालवा 100 वर्षापूर्वी गाडवायला निवडणुकाला इथे घेऊन गेलेला आहे. किती पिढी गेल्या फलटणच्या त्याची कालवा नसताना तर फलटण बघितलं नाही. मी नगराध्यक्ष होतो. मला माझ्या घराच्या शेजारी पाणी द्यायला माझ्या हांडा मोठं घ्यायला लागला. आज फलटणमध्ये पाणी आहे तुमच्याकडे पाणी आहे सगळं पाणी आहे. कोण काय पैसे खात आहे कोण काय खात नाही चावण्या बरोबर त्यांना खायचं ते खायचं. त्याला जुलाब लागतील एवढं मी तुम्हाला सांगतो. याच्यावर काही ते सुट्ट्या होणार. तुम्ही याच्यामुळे डॉक्टर अजिबात बोलणार. तुम्ही फक्त एकच काम करा. समोर बसलेले लोक आमच्यापासून हलून न घेण्याचं काम याच्या पुढच्या 1 वर्षात करा. बाकी जाऊन द्या. तिकडे गेली ना तिथे बरोबर नावच घेऊ ना. तुम्ही जे नाव कोणीतरी घेतलं त्याबद्दल लाज वाटायला पाहिजे. अख्ख्या महाराष्ट्रातली कामं त्याला मिळत गेली. आणि हे संत बाबा बोलले की ते बिलं निघतील म्हणून बिलं नाही निघाले. तर बाबा बिलं निघायले नाही निघायला आम्ही काय बाकीचे कोण गेलेच का. बाकीचे कॉन्ट्रॅक्टर आहेच ना. पण जायचं होतं तर सांगून जायचं होतं. कशाला गेला भेटला तर आम्ही प्रत्येकाचे दिवस येतात. हे प्रशासकीय दहशतीचे दिवस आहेत.
मलाही माहिती आहे पोलिसांच्याकडे काय होतं, पोलीस काय करतात काय नाही हे तुम्हाला माहिती, कोण कसा अडवला जातो तो माहिती. इथं खून होऊन गेली या रस्त्याला, त्यात खरं कोण होतं मी तुम्हाला सांगेन एकदा, मी बोलणारच आहे. आज बोलणार नाही कारण तुमच्या संतांची आज पुण्यतिथी आहे, त्यामुळे मला काही बोलायला नाही. पण तुम्हाला मी एक सांगू, बाळासाहेब तुम्ही ज्या देवळात तुमचा समाज बसतो ती जागा माझ्या आजोबांनी तुम्हाला दिली, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि तुम्ही सगळे इथं माझ्या समाजाचे लोक तुम्ही लक्षात घ्या, माझ्या आजोबांनी मला जातीयवाद शिकवला नाही आणि मी करणार नाही. महाराजा विचार पटत नसेल तर त्यांनी तिकडंच जावं. माझ्या मताने या जगात या देशात दोनच जाती आहेत, एकाकडे पैसे ही एक जात, दुसरा गरजू आहे आणि गरीब आहे. आणि ह्या गरिबासाठी आम्ही कायम झगडलो, संस्थानापासून झगडलो. माझ्या पंजोबांनी शाळा काढली, म्हणजे हायस्कूलची तुम्हाला काय किंमत देऊ, 100-125 रुपये काढलेलं कॉलेज की तिथं खैरे गावाची मुलं कधी तालुक्याच्या ठिकाणी येत नव्हतं. अशी परिस्थितीत आपण पुढे गेलेलो आहोत. आणि तुम्हाला जर त्याची किंमत नसेल, कोण तुम्हाला काय करणार नाही. तुम्ही तुमची दशा करून घ्या. आम्ही राजकारणात आलो त्याचं कारण संजय राजेंच्या वडिलांनी आम्हाला तिघांना एकत्र आणलं. वैयक्तिक हे वाळा थांबरा बोलतो तर मला बोलून द्या. शिवाजी राजांनी आम्हाला एकत्र येऊन सांगितलं काय फलटणचं चित्र होतं. 3 नेते 3 गटात कार्यकर्ते आणि मतदार विभागले गेलेले, एकमेकांचे पाय ओढण्याचे राजकारण गेले. जनता आहे तिथं, गेलेल्या माणसाबद्दल मला अजिबात बोलायचं नाही. तरी का केलं कसं केलं हा विषय संपलेला. तो निर्णय घेतला 96 साली मला निवडून घेऊन. आम्ही राजकारणात जाती विरुद्ध विकास हा धर्म मानून आम्ही काम करणारी माणसं आहोत. विकास नाळेचं नाव नाही, विकास म्हणजे डेव्हलपमेंट म्हणजे. आता तुम्हाला वाटायचं तेच नाव होतं, त्याला म्हणत शुभेच्छा मी विसरणार नाही. तुम्हाला घरी आलेलं एवढं मी तुला जाहीर सांगणार झालं तेवढ्यासाठी दुसरं काय देतं मला की बघ माझी खोडं काढण्यावर काय होतं तुलाही कळलं. जरा सांग, आज बोलणार नाही मी, जास्त बोलणार नाही, मला सगळंच बोलायचं, आज बोलणार नाही जेव्हा मला योग्य वेळ. कारण राज्य पातळीवर मी काही लोकांचे बोल, त्यांनी मला सांगितलं तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, त्यांना बोलायला ते बोला. तुम्हाला तुम्ही केलेल्या कामाला कधी ना कधीतरी आमच्याकडनं प्रतिसाद मिळेल एवढंच या ठिकाणी. ज्याला समजायचं त्याला समजू, ज्याला नाही समजायचं आणि ज्याला फक्त हे कोण बाबा संजय राजा म्हणले का कोण म्हणलं, अरे ह्यांना वायवन सिक्युरिटी काय वायवन का काय नाही बोला. मला मिळायला पाहिजे, मला धमक्या येतात तर मी आपला फिल्टर काढेल. काय तुम्ही चाललंय मला तुम्हाला महिला सांगू. पहिली सिक्युरिटी यासाठी व्यवस्थेला कोणी दिली आहे माहिती, RR पाटील माहिती आहे का तुम्हाला. तेव्हा ते तर विरोधातच होते, कुठल्या पक्षात होते त्यांची त्यांना माहिती, त्यांनी दिली. आणखी आता वाढत वाढत 2 झाले 3 झाले. अख्खं पैठण तालुक्याचं पोलीस दलच त्यांच्या मागे फिरून द्या आणि त्यांना लोक आज ना उद्या काय करतील ते त्यांना कळलं. आज नाही काय आज ते विलक्षण मस्ती आणि नाव घेऊन सांगतो जयकुमार गोरेजन माझे काय वैयक्तिक भांडण आहेत. माझ्या समाजाला मी समोर एवढे इथं माझी त्यांची वैयक्तिक भांडण नाहीत. जयकुमार गोरेंचं काय त्यांच्या मनात आहे की मीच करतो सगळं. देव त्यांना सोबत दिली हो, देव त्यांना शुभेच्छा. माझं त्यांना की मंत्री व्हा फक्त गरिबासाठी करा, सत्तेचा वापर चांगला करा एवढं सांगलं तर मला माझं वय वाढलेलं आहे. माझा तेवढाच अधिकार आहे कोणालाही मी बोलू शकतो. राज्यात मला कोणच नव्हतं चालत. काय होतंय की काय देवाचे फाशीच असे पडले की त्यांच्या मनात माझ्याबद्दल जी अडीच निर्माण झाली आहे त्यांना सांगायचा प्रयत्न केला, तेही योग्य वेळेने सांगितलं. आज नाही काय बोलणार नाही, मला बोलायचं नव्हतं खरं. हे नको ते बोलून गेले त्यामुळे माझं तोंड सुरू झालं. माझं तोंड मी जरा सेन्सॉरशिप लावलेली, ती कधी उठली मला सांगता येत नाही. योग्य वेळेस सेन्सॉरशिप उठल सगळं बोललं जाईल. आज फक्त ही सुरुवात आहे.
मला भीती वाटते पुढच्या राजकारणाची भविष्याची मायाकाठी नाही वाटत. मला तुम्ही भरभरून दिलं, माझ्या कुटुंबाला दिलं, संजय राजांना दिलं, पेटूबाबांना दिलं. तुमचा विश्वास आमच्यावरचा उडत असला तर मला या वयात तुमचा कार्यकर्त्यांना मी हिंग लावून विचारत नाही. बाळासाहेब ठाकरेंचं तुम्हाला एक उदाहरण सांगितलं. बाळासाहेब ठाकरे याचे आमदार ओळखायचे नाहीत, ते फक्त संघटनेचे लोक ओळखतात. ते त्याचे शिवसैनिक जे होते ना संघटनेचे, त्यांना ओळखायचे. मी तर संघटनेचे, तर आमची संघटनाच कुचकामी झाली, त्याला कोण काय करू शकणार. आणि मी फक्त तुम्हाला बघतो, तुमचं घरदार बघतो, तुमच्या मुलांचं शिक्षण बघतो, तुमच्या मुलांची नोकरी बघतो, तुमच्या मुलांचा व्यवसाय बघतो. आणि तुमची सुखशांती ही माझ्या डोक्यात काय 30 वर्ष केलेली आहेत. आणि तुम्हाला जर माझं वैयक्तिक काम पटत नसेल, माझे विचार जर पटत नसेल, जाता जाता न बोलायचं ठरलं होतं. तुम्हाला खरं सांगू का, मला कार्यक्रमाला याचा मूड नव्हता, कारण आज मॅच बघायला. त्यामुळे मी काय रमी बघत नव्हतो, मी मॅचच बघत. आता त्यांच्यावर जे आरोप होतात ते माझे वैयक्तिक मित्र आहेत, त्यामुळे त्यांना काय मला बोलायचं नाही. पण मी आपलं पत्रकारांना काहीतरी चौकट एकच होणार आहे उद्या. मी तुम्हाला आत्ता सांगू, उद्या काय बोलणार आहे. संजय बाबा काय लिहिणार नाही. संजय राजे यांची भाषापात टीका घेणार की नाही, या एक भाषेची सत्ता याचा काय बोल. आत्ताही बोलले असतील अगदी असलं ते मूळ विषय राहतो बाजूला. काय बोलले संजय बाबा चुकीचं. कृष्णा महामंडळाचं एकही नेतृत्वाने कधी सिरियसच घेतलं नव्हतं की कृष्णाला वडामुळे आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यातच पाणी जास्त गेलं. काय नवीन पिढीला सांगत बसायचं. निराटे वगैरे त्यांना माहिती आहे. ज्यांना जे निराटे वगैरे बोलतात त्यांनाच निराटे वगैरे माहित नाही. तुमचं काय घेऊन बसतं ते मी हे आणलं, मी हे ते आणलं, सगळं ठीक आहे. सगळं मुख्यमंत्र्यांनी आपला येऊन सांगायचं की पार्टी आहे, शेवटी राजकारण आहे, बोलायला लागतं. तर मुंबईत सगळ्यांना माहिती आहे की एकाकीपणे लढत दिलेला मी एकमेव माणूस आहे की पश्चिम महाराष्ट्रातल्या पाण्याला कधी कोणी बघितलं नाही. हे सरळ मी तुम्हाला पत्रकारांना त्यावेळेस कोणीही बघितलेलं नाही. कुठल्याही पक्षाच्या, कुठल्याही नेत्याला, कुठल्याही माजी मुख्यमंत्र्याला बघायला नाही. त्यांनी ठरवलेलंच नव्हतं की पाणी आपलं जाणार नाही. पण मला ती भीती होती. वकिली डोकं आहे मला, लवाद वाचला होता. त्या दिवशी रात्री मला झोप आली नाही. आणि त्यात क्लिअर कट लिहिलं होतं की जे पाणी वापरलं गेलं नाही, जे पाणी साठवलं गेलेलं नाही, त्याचा फेरविचार होऊ शकतो. हे लवादात होतं आणि त्याचे अर्थ चुकीचे काढले गेले. म्हणून सगळं हे सगळं नाटक रचलं गेलं. आणि आज नाही म्हणलं तरी आपल्या जिल्ह्याचं 120 TMC म्हणजे एक कोयनेचं पाणी माझ्यामुळे वाचल्याचं. उलट यापर्यंत पश्चिम महाराष्ट्राला 81 TMC जवळजवळ कोयनेचं पाणी ते जास्तीचं मिळालं आहे. हे तुम्ही लक्ष द्या. माझ्यापुरतं बोलायचं झालं तर मी माझे विचार तुम्हाला स्पष्ट सांगितले की जातीत मानत नाही. त्यांना जातीचं राजकारण करायचं आहे, तुम्ही खुशाल करा, माझं काय म्हणणं. संजय बाबा बोलले, शेवटचं वाक्य आहे माझं, की आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत फलटण तालुक्यातल्या सर्वसामान्य नागरिकांना आम्ही मताचे गठ्ठे म्हणून, जातीच्या मताचे गठ्ठे म्हणून बघणार नाही. आम्ही आमची जनता आहे, याच पद्धतीने आम्ही तुमच्याकडे बघणार आहे. आमच्या परीने होईल तेवढं आम्ही काम 30 वर्ष केलं. आज तुमच्या हातात सत्ता द्यायचे काही लोक प्रयत्न जे करतायत ते हे 30 वर्षाचं सगळं पलटणचं एकाकी विकास हा ते 1 ते 2 वर्षात, 5 वर्षात संपवण्याच्या नादाने हे लोक लागलेले आहेत. तुम्हाला माझं हे लक्ष, तरुण पिढीला मला सांगायचं, माझ्याबद्दल बोलणं सोपं आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर कोण बोलतो? कृत्रिम बुद्धिमत्ता काय आहे तुम्हाला कळतं का? तरुण पिढी किती जण संजय बाबांनी इंजिनिअरिंग कॉलेज काढलं. मला आनंद वाटला की तुझ्या 5-50 मुलं जे त्यांचं भविष्य आहे त्याचं शिक्षण घेते. आईबापांनाच माहीत नाही कृत्रिम बुद्धिमत्ता काय, तर पोराला काय सांगायचं. हे आपलं सगळं विचित्र समाज झालेला आहे. त्यामुळे याच्या पुढचं राजकारण हे तुमच्यासाठी होईल, कार्यकर्त्यांच्यासाठी कधीच नव्हतं. कार्यकर्त्यांना सांभाळण्यात आमचा उद्योग गेला आहे, ही चूक आम्ही करणार नाही. आणि गेलेल्या माणसांना माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला सोडून घेऊन आमचे मान अपमान नाही झाले. आमच्या शब्दाला मान देऊन तुम्हाला जनतेने जे मतं दिलेली आहेत त्यांचे अपमान तुम्ही गेलेत आणि त्यांच्या अपमानापासून
आम्ही घ्यायला नाही, तुम्हाला घ्यायला लागलं. तुम्ही मतं टाकली म्हणून ते आज नगरसेवक झाले. काय तुम्ही म्हणता सविस्तर, आणि तो म्हणतोय असं तसं तसं तसं. एक कोण गोल्ड सोन्याचं सम्राट इथे, त्याला म्हणावं तुझ्यावर तर माझं बारकाईने लक्ष आहे. सरळ सांगा, तुझं राहत असलं तर ऐकच बघ, तुला सोन्याचा हिसका कसं दाखवतो. त्याला थांबत. तुम्ही दुसऱ्याच्या विश्वासघात जर केला असेल तर सर्वसामान्य माणसाच्या मताचा विश्वासघात केलेला आहे. स्वतःच्या पैशाची घमंड असलेली ही माणसं स्वतःचे पैसे कसे कमवले जातात हे माझ्यासारख्या माणसाला चांगलं माहिती आहे. आणि म्हणूनच तुम्हाला तर माझे विचार पटत नसतील तर सर्वसामान्य माणसाला माझे हात जोडून एकच विनंती आहे की 30 वर्ष मी तुमचे संसार बघितले, माझी 30 वर्ष मला परत देऊन टाका. कशाला माझा विचार पडत नाही. तुम्हाला जात काढायची, पाच काढायची, अजून कोणाला आरक्षण करायचे. मी नाही बघितलं आरक्षण, कोणाचंच बघितलेलं नाही. धनगर समाजाचं नाही, मराठ्याचं नाही, मला पटतच नाही. गरीब आणि श्रीमंत हे प्रत्येक समाजात आहेत की नाही एवढं सांगा. नाही म्हणून सांगा. दुष्काळी आणि बिगर दुष्काळी हे विदर्भात आहेत की नाही मला सांगा. त्यांच्यासाठी काम करायचं का हे काहीतरी राजकारण करायचं आणि बोलत राहायचं. आणि तुम्ही शिकलेली मुलं, तुमची आधीची पिढी काय शिकली. तर दत्तोबा शिंदेची माझी आंबेडकर चौकांनी त्याच्या कट्ट्यावर छान सिगरेट ओढणारी ओळख. आता काय तुला सांगायचं रोखलेलं आहे, काय तुला सांगू. तुला नाही माहिती आहे कसं झालं काय झाले. ते समोरचं मंदिर दिसतंय ना, त्याच्या खालचा जो पाय आहे ना तो काढून टाका. तो आम्ही ते आले शिखरावर आयत्या पिठावर सगळ्या केला आणतायत धडाधड धडाधड. पण पिठाची गिरणी कोणी काढली? मी. केगा कोणाच्या? त्यांच्या. आणि त्याला म्हणतोय कोण? तुम्ही. आता ह्याच्यानं मार्ग कसं काढायचं सांगायचं मग. अहो ते समोरच उदाहरण घ्या. येऊन तुमचं ते मंदिर घ्या. कोणी दिलं? कोणी दिलं त्यांना? तेव्हा आम्हाला जास्त तुम्ही शिकवणार, कोणीच शिकवणार. कुठल्या जातीने आमच्या घराकडनं जातीच्या विषयी आम्ही बोलू, जातीच्या विषयी बोलू, हे आमचं होणार नाही. म्हणजे हा विचार आपणही विचार करावा. उगाच कुठेतरी बोलता आम्हाला मिळू नये एवढंच मी या कार्यक्रमाच्या सांगू इच्छितो. आपण आला आता घरी भरपूर जेवून जा, आपला देश जिंकेल अशी प्रार्थना करा. आणि माझ्यावरही जरा नजर ठेवून त्या पुढच्या इलेक्शनला हे बूथवर उभे राहतात ना राहतात हे द्या सोडून. तुम्हाला काय शिकलेलं कळलं नाही कोणाला मतदान टाकायचं. मतदान जर केलं व्यवस्थित. अहो संजय बाबाला ओळखत नव्हते, मला ओळखत नव्हतं. अशा वेळेस तुझे बाळांनी त्यांना निवडून दिले. आणि हे आम्ही कसं विसरू. तुम्ही जी सुरुवात केली त्याला लागलेले हे झाडाला काय लागतं, काय झाड खातं ते काय म्हणतात, तशी ही वाळवी आहे. ही वाळवी आपल्याला संपवायची. आणि आज संत शिरोमणीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहील एवढीच त्यांना विनंती करतो, प्रार्थना करतो. आपण कथा घेतो. धन्यवाद.